आना पोरीले बाजारात मांडाजी लेक म्हणजे धनाचा हांडाजी आना पोरीले बाजारात मांडाजी लेक म्हणजे धनाचा हांडाजी तुमच्यातल्या आगीसाठी तुम्हाला 4 वर्षाची पोरगी 70 वर्षाची मुलगी तुम्हाला कुंपून जाते तरी तुम्ही खुशीनं जगायचं आमच्या जातीतल्या बायाने विकावासाठी जर हा समाजाला हा बाजार मांडला असेल आमच्या नशिबामध्ये हा बाजार लिहिला असेल तर या समाजावर झोकतो मी. ॲक्च्युली 13 मार्चच्या बाबतीत बोलायचं झालं तर 13 मार्चला मी आय वॉज जस्ट टेन्स, खूप टेन्शनमध्ये होतो मी, खूप मोठं दडपण होतं. वासेला या ठिकाणी आम्ही 18 जानेवारीला जो प्रयोग सादर केला होता बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाचा, त्याचाच दुसऱ्यांदा प्रयोग एकाच रंगमंचावर एकाच नाट्य हंगामात एकाच गावात सादर करायचा होता. त्यावेळेस खूप मोठी गर्दी झाली होती, प्रचंड गर्दी झाली होती आणि म्हणून एक मोठं दडपण होतं की आता दुसऱ्यांदा आम्ही प्रयोग सादर करणार तर तो प्रयोग कसा जाईल आणि हा प्रयोग कसा जाईल ह्याच्यापेक्षा दुसऱ्यांदा खरंच रसिक मायबाप येतील का हे नाटक बघायला. कारण वासेलाच्या आजूबाजूला सगळीकडे प्रयोग झाले होते, मग शिवणी असो, मेनघरी असो, भेंडाळा असो, इव्हन वासेल्यात सुद्धा तो प्रयोग झालेलाच होता. त्यामुळे एक दडपण होतं की रसिक येतील का, रसिक आमच्याकडे पाठ फिरवतील का किंवा रसिक येतील किंवा नाही येतील, हा फार मोठा प्रश्न होता. वासेलाला काय मजमा असतो 18 जानेवारीला जेव्हा 5-5, 6-6 प्रयोग असतात आणि तिथे प्रचंड गर्दी प्रत्येक प्रयोगाला असते, प्रत्येकच प्रयोग असा हाऊसफुल भरलेला असतो. एक मजमा तुम्ही विचार करू शकता की किती लोकांची गर्दी असेल त्या ठिकाणी आणि तो माहोल आम्ही पाहिलेला आहे. पण जेव्हा मी 13 मार्चला त्या ठिकाणी दुसऱ्यांदा प्रयोगाला गेलो, आम्ही 8-8:30च्या दरम्यान तिथे गेलो असतो, आम्ही पाहिला तिथे काहीच माहोल नव्हता. म्हणजे तो जो माहोल असतो तसा काहीच माहोल नव्हता आणि ते पाहून मला फार मोठा प्रश्न पडला की आज तो अपनी बजने वाली आहे, आज आमचा बँड वाजणार आहे. पण काही मित्रांनी सांगितलं होतं की सर नाटक हाऊसफुल होणार आहे, नाटक हाऊसफुल होणार आहे बरं का सर, लोक येणार आहेत नाटक बघायला. मंडळांनीच पण सांगितलं होतं, आमच्या आदरणीय महेंद्रदादांनी पण सांगितलं होतं की नाही होणार आहे, ॲडव्हान्स बुकिंग वगैरे झालेलं असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर एक होतं मनात, पण तरीही एक भीती असते ना की सेकंड टाइम आपण जातोय तर रसिक येतील की नाही. पण तिथे असा काही माहोल दिसला नाही. मग आम्ही जेवढं वगैरे आटपलीत आणि मेकअप रूमला येऊन बसलो. मेकअप रूमला पण आमच्या त्यात चर्चा सुरू झाली होती की नाटकाला पब्लिक येईल की नाही. आम्ही एकमेकांमध्ये कुजबुजत होतो. 9:30च्या दरम्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जवळपास त्यांनी करायला सुरुवात केली आणि प्रत्येक मंडळाचा आम्ही मानसन्मान करत असतो शिवम परिवारातर्फे. तो मानसन्मान करण्यासाठी मी तिथे ऑन स्टेज गेलो. विदिन 1 आवर 9:30 ते 10:30च्या दरम्यान मी जेव्हा स्टेजला उभा झालो त्यावेळेस मी जे पाहिलं ते अद्भुत होतं. इट वॉज अनबिलिव्हेबल, अनएक्सेप्टेड क्राऊड देअर वॉज. इतकी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी एका तासामध्ये जमलेली होती आणि लोक इकडे तिकडे भटकत होते, जागा मिळत नव्हते. ते सगळं पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं, खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आत्ताही हे बोलताना माझं मन भरून येतं की तो जो माहोल होता, तो जो मी पाहिला, हे इतकं प्रचंड प्रेम तुम्ही युवराज बोंगलेच्या कथानकाला, युवराज बोंगलेच्या टीमला, त्यांच्या सादरीकरणाला देताय, आमच्या शिवम परिवाराला देताय, हे बघून मी झुकून सलाम केला तुम्हा सगळ्यांना त्यावेळेसही. आणि आत्ताही मी तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतोय अक्षरशः की तुम्ही या आम्हाला प्रेम दिलं. थँक्यू सो मच. हाय, हॅलो, कसे आहात सगळे? ओळखलेत? काजळी हो मी, काजळी. आणि जो कोणी माझ्या अंगाला हात लावलेल ना हलकावून टाकील. येस, संगीत बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाच्या सादरीकरणाला आपण जी साथ दिली, जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. रसिको, सिंधीवाडी पट्ट्यात सादरीकरण करायचं म्हटलं की खरंच मला धडकी भरते मनापासून. आणि त्यातल्या त्यात वासेरा या ठिकाणी 18 जानेवारीला संगीत बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकाचा प्रयोग झाला
आणि त्यानंतर पुन्हा 13 मार्चला याच नाटकाच्या सादरीकरणासाठी आम्हाला परत एकदा फोन आला. तेव्हा आम्हाला वाटलं की काहीतरी गंमत वगैरे चाललेली आहे, असं होऊच शकत नाही. एका सत्रात एका स्टेजवर 2दा एकाच नाटकाचं सादरीकरण म्हणजे इम्पॉसिबल असं आम्हाला वाटलं. पण नंतर ते नाटक बुक केलं गेलं आणि ज्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा 13 मार्चला त्या नाटकाचं सादरीकरण करण्यासाठी त्या स्टेजवर गेलो, त्या रंगमंचकावर गेलो, एक पुन्हा खूप जास्त दडपण आलं होतं. म्हणजे प्रेक्षक येईल का? याच्या आधी पण 18 जानेवारीला आपण या नाटकाचं सादरीकरण केलेलं आहे, तेव्हा प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद, पण तोच प्रतिसाद आताही भेटेल का? पण तेवढा प्रतिसाद नाही मिळणार, पण त्यापेक्षा अर्धे तरी लोक येणार का आमचं नाटक बघायला? हे खूप मोठं दडपण होतं. पण नटेश्वराचे खूप खूप आभार आणि सिंदेवाई पट्ट्यातील रसिक प्रेक्षकांचे पण खूप आभार, वासेरावासियांचे पण खूप खूप आभार की त्यांनी पुन्हा एकदा 13 मार्चला इतका प्रचंड प्रतिसाद देऊन आमच्या ज्या अनामिक भीती होती ती पूर्णपणे त्यांनी नाहीशी केली आणि खूप खूप आमच्या नाटकाला त्यांनी आमच्या नाटकांची वाहवा केली, आमच्या सादरीकरणाची वाहवा केली. खूप 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 आशीर्वाद दिलेत त्यांनी. त्याबद्दल समस्त वासिरावासियांचे आणि खास करून महेंद्रदादा कोले आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अगदी मनापासून आभार. धन्यवाद. झाडीपट्टीतील तमाम रसिकांनी यावर्षी आम्हाला जे प्रेम दिलं, जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची सदैव ऋणी राहील. धन्यवाद. आता गर्दी जर जमली होती, इतकी प्रचंड गर्दी झाली होती, पण त्या गर्दीचं समाधान करणं हे आमचं काम होतं आणि ते करण्यासाठी आणखीनच दडपण वाढलं. मग आम्ही जेव्हा नांदीला उभे झालो, नांदी केली आणि नांदीच्या नंतर अक्षरशः पडदे उघडून देण्यात आले. मागे बरीचशी संख्या उभी होती प्रेक्षकांची आणि प्रयोग आम्ही सादर केला. त्या प्रयोगाला प्रचंड प्रेम मिळालं. आम्हाला दुसऱ्या दिवशी प्रशंसा खूप झाली असं आम्हाला ऐकायला आलं. मला फोन आला आमच्या आदरणीय महेंद्रदादांचा. तर या नाटकाला, या प्रयोगाला, या 13 मार्चच्या एकाच हंगामात, एकाच गावात, एकाच रंगमंचकावर झालेल्या दुसऱ्या प्रयोगाला यशस्वी करण्यासाठी आदरणीय नवनिर्मित रंगतरंग नाट्य कलाकृती यांचे संपूर्ण टीम, आदरणीय महेंद्रदादा कोवले, मग प्रजय कोवले, विशाल कोवले असो की आदरणीय हेमंत सूर्यवंशी असो किंवा त्यांची संपूर्ण टीम, मी सगळ्यांची नावं घेऊ शकणार नाही, पण त्या संपूर्ण टीमनी खूप मेहनत केली. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार. या नाटकाला यशस्वी करण्यासाठी माझ्या सहकलाकारांनी, आमच्या टीमच्या प्रत्येक सदस्यांनी जे व्हिडिओ करून, प्रमोशनल व्हिडिओ करून आम्हाला जी साथ दिली, त्यासाठी माझ्या कलाकारांचे सुद्धा आभार. माझे यावेळेस आमच्याकडे जी साऊंड सर्व्हिस होती, साऊंड सर्व्हिसचा पण काही प्रॉब्लेम केला नाही. चारगावची साऊंड सर्व्हिस होती आमच्याकडे यावेळेस, चौधरी साऊंड डेकोरेशन, त्यांचे सुद्धा आभार. आणि या नाटकाला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी तुम्ही जी गर्दी केली, आदरणीय तमाम रसिक मायबाप, मी खास करून याच प्रयोगाच्या बाबतीत बोलतोय. झाडीपट्टीचं प्रेम तर आम्हाला मिळतं, झाडीपट्टीतील तमाम रसिक मायबापांचे आम्ही आभारी आहोतच, पण हे जे अनंत उपकार तुम्ही आमच्यावर करताय, सिंदेवाई पट्ट्यावर ह्या दुसऱ्यांदा प्रयोग जो सादर झाला आणि तमाम सिंदेवाई भागातल्या लोकांनी जी उत्तुंग गर्दी केली, याही प्रयोगाला काही लोकांना परत जावं लागलं. ही जी उत्तुंग गर्दी केली, हे जे उत्तुंग प्रेम देत आहे, हे उपकार तुमचे अनंत उपकार आहेत. माझ्या लेखणीवर, युवराज बोंगलेवर, युवराज बोंगलेच्या कथानकांवर, युवराज बोंगलेच्या संपूर्ण टीमवर, शिवम परिवारावर हे जे अनंत उपकार आहेत, या उपकारांची परतफेड कधीच होणे नाही, कधीच होणे नाही. आताही हे शब्द बोलताना माझं मन भरून येते. त्या दिवशीचा जो माहोल होता तो पाहून की तुमचे उपकार कधीच न फेडण्यासारखे आहेत. तुमची साथ आम्हाला कायम राहो इतकीच विनंती तुम्हाला करतो. हात जोडून माझी विनंती आहे. कधी काही चुका होतील तर त्या पदरात घ्या, माफ करा आणि असंच प्रेम तुम्ही आम्हाला देत राहा. माझ्या तमाम रसिक मायबापांचे आभार, वासेरावासीय तमाम रसिक मायबापांचे आभार आणि आमचं जे मंडळ आहे नवनिर्मित रंगतरंग नाट्यकलाकृती, माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सचिव महोदय, तुमचे समस्त सभासदगण, आदरणीय महेंद्रदादा कोवले आणि सूर्यवंशीजी, परत आम्हाला बाजारी विकलेली नार या नाटकासाठी त्यांनी संधी दिली आणि हे नाटक इतिहास घडवून गेला. आमच्यासाठी हा इतिहासच होता. हा इतिहास घडताना आपण जेही डोळस साक्षीदार होण्यासाठी मी ज्यांना विनंती केली, तमाम माझ्या रसिक मायबापांना आणि माझे रसिक मायबाप त्या ठिकाणी आलेत. तुमचे आभार. थँक्यू सो मच. थँक्यू वासेरा. थँक्यू सो मच. वासेराचे अनंत उपकार मी कधीच विसरणार नाही. माझा शिवम परिवार कधी विसरणार नाही. थँक्यू सो मच या प्रयोगासाठी.